नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पर और नावा सेवा सीलिंग होने की वजह से नवी मुंबई के अलवा रोड काफी चर्चा में आ गया है। यहां पर दिन प्रतिदिन रेट बढ़ती जा रही है। इसीलिए नवी मुंबई रायगढ़ प्रॉपर्टी एक्सपो में जिस तरह से टैग दिया गया है कि अभी नहीं तो कभी नहीं कटक दिया जाएगा, सही होता दिखाई दे रहा है ये टैग। वहीं डेवलपर्स के मैनेजिंग डायरेक्टर शाहजी पाटिल ने ग्लोबल चक्र से बात करते हुए कहा कि अभी नवी मुंबई में लोगों को इन्वेस्टमेंट करने का सबसे अच्छा समय है। सम डेवलपर्स के पास ऐसे बहुत सारे प्रोजेक्ट हैं जो लोगों के बजट के साथ साथ सारे अफोर्डेबल फैसिलिटीज के साथ मौजूद है। साथ ही साथ इस होने की वजह से लोगों का विश्वास और भी अधिक सम डेवलपर्स पर दिखाई दे रही है। नवी मुंबई में अगर आप ये कह सकते हैं कि मुंबई जैसे रेट हो गई है तो ये कहना गलत नहीं होगा, क्योंकि जब से जो है नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट और नावा सेवा सीलिंग स्टार्ट हो गई है, वैसे ही नवी मुंबई का जो रेट है वो आकाश छूती हुई नजर आ रही है। यहाँ पे आप देख सकते हैं कि इस वक्त जो मैं मौजूद हूँ SM डेवलपर्स के यहाँ पे, और आप देख सकते हैं कि ये जो बिल्डर्स की जो फ्लैट्स है वो 2BH 3BH और सारे जो फ्लैट्स है वो OC है, यानी घबराने की कोई बात नहीं है। और ये जो रेट है एकदम रीजनेबल रेट में जो है आपको यहाँ पे घर मिलेगा। तो मैं लोगों से यही आह्वान करूंगी कि एक बार जो है SM बिल्डर्स के पास आए और विजिट करें और देखें कि उनका जो प्रोजेक्ट है वो कितना बेहतरीन और सस्ते में है। नाही, रेट उलव्यामध्ये अजून जास्त झालेला नाही। MTHL कंप्लीट झालेलं आहे, एअरपोर्ट येत्या 6 महिन्यात कंप्लीट होणार आहे। तरीसुद्धा अफोर्डेबल घरांचे उलव्यातले जर रेट बघितले तर अजून कमी आहेत। अजूनही 1 BHK इथं 45 लाखाला 50 लाखाला अवेलेबल आहे आणि हेच रेट अगदी पनवेलच्या आउटस्कर्टमध्ये बघितले तर 50,55,000चे रेट आहे। त्यामुळं या एरियातले जे रेट्स आहेत हे आता एअरपोर्ट झाल्यानंतर येत्या 1 वर्षभरात फारच जास्त वाढतील। म्हणजे या एरियामध्ये जे लिमिटेड इन्व्हेंटरी आहे ती संपली तर त्याच्यानंतर इथले रेट वाढतील। आता अजूनही अफोर्डेबल रेटमध्ये अवेलेबल आहेत, तर लोकांनी घरे इकडे घ्यायला पाहिजेत। रिस्पॉन्स चांगला आहे। लोक येऊन 1 to 1 डिस्कस करतात। काही लोक ते ब्रॉशर घेऊन जाऊन ते स्टडी करून त्यानंतर फोन करून त्यांच्या कन्व्हिनियन्सप्रमाणे साईटवरती येतील आणि त्याच्यानंतर ते डिसिजन घेतील। काय वाटते नवी मुंबईच्या अभी नहीं तो कभी नहीं हे टॅगलाईन होता, हे टॅगलाईन नेमकी एकदम खरंच आहे। आता असं आम्ही उलव्याच्या बाबतीत आणि नवी मुंबईच्या बाबतीत अगदी MTHL आणि एअरपोर्ट चालू होण्याच्या अगोदरपासून म्हणतो आहे, पण आता ते अभी नहीं ते कभी नहीचं एकदम शेवटची फेज चालू आहे। आता 1 वर्षभरामध्ये या एरियामध्ये जर कोणाला घर नाही घेता आलं तर जसं आता आपण मुंबईमध्ये घर घेऊ शकत नाही अशी सिच्युएशन आहे, तशी सिच्युएशन फारच लवकर नवी मुंबईच्या बाबतीत होईल। आता हा उलवा एरिया आणि नवी मुंबईतले जे काही थोडेफार जागा राहिलेले यातली जी घरं आहेत ते त्या 1-2 वर्षात संपतील आणि त्याच्यानंतर लोकांना त्या आउटस्कर्ट्समध्ये जायला लागेल आणि त्या आउटस्कर्ट्समध्ये गेल्यानंतर परत त्यांना तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर वेल प्लस्ड इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पुढचे 5-10 वर्षाची वाट बघावी लागेल। नागरिकांना मला हे आव्हान करायचं आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नातलं घर बघताना ते घर सर्क्युलेशन प्रायव्हसी वाईज प्लॅनिंग पॉईंट ऑफ व्ह्यू किती चांगलं आहे बघा, त्याच्या घराची क्वालिटी किती चांगलं आहे बघा। तुम्ही जे घेणारं घर आहे ते येत्या 70-80 वर्ष चांगल्या स्थितीमध्ये राहील अशा प्रकारचं तुम्ही घर घ्यायला पाहिजे। ते घर घेताना तुम्ही बिल्डरांची कमिटमेंट बघा आणि त्यांचं पास्ट रेकॉर्ड बघा आणि ॲक्च्युअल साईटवरती जाऊन तुम्ही त्यांच्या क्वालिटीचं फील घ्या आणि मग तुम्ही ते घ्यायला पाहिजे। तुम्ही एक घराचं डील घेताना त्याच्यामध्ये 2-5% जी कॉस्ट आहे त्या 2-5%च्या कॉस्टवरती डिसिजन न घेता तुम्ही त्याच्यामध्ये क्वालिटी कोणाची कमिटमेंट काय आहे हे डोक्यात ठेवून घ्यायला पाहिजे। कारण तुम्ही 2-5% कमी किमतीनं घर घेऊन जर ते चांगल्या क्वालिटीचं नसेल, तुमच्या जर ते विश्वासाला पात्र झालं नाही तर ते तुम्हाला लॉंग टर्म त्याचा त्रास सहन करावा लागेल। त्यापेक्षा तुम्ही घेताना
ते या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. आणि मी तर असं म्हणेल की अशा प्रकारचे चोखंदर ग्राहक हेच कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये चांगल्या क्वालिटीचं घर बांधण्यासाठी बिल्डरांना कंपल्शन करतील.